भगवंतांची वृत्ती वाणी ही दुसऱ्यासारखी नाही, म्हणजेच अनुभव आहे हे बोध दिला त्याच्यातून. आणि दुसऱ्यासारखे आपण नाही, दुसऱ्यासारखे नाही म्हणजे जे दोषाने सहित आहे त्यांच्यासारखे आपण नाही, म्हणून अतुलनीय आहे, तुलना करता येत नाही. आणखीन काय सांगितलं म्हणजे स्तुतीचे उद्गार जे आहेत तर ते कशा रीतीने हे न दिले ना तिथं, तर न म्हणजे तिथं नह पाहिजे असेल, म्हणजे ते आमचे हे स्तुतीचे उद्गार जे आहेत तर तुम्हाला ते कसे क्रमांते म्हणजे पटतील म्हणा, किंवा आम्ही स्तुती केली तरी सुद्धा ते आपण ग्रहण करत नाही, आपण न्यायिक आहोत अशा पद्धतीने सांगितलं. जसं आपल्या आत्मा देखील आहे, म्हणजे आपण कुठल्याही प्रकाराने स्तुतीची इच्छा करणार नाही. काहीतरी आपण केलं, एखादी वस्तू पक्वान्न वगैरे, मग लोकांना आवडलं, मग म्हणतो की आता ह्यांनी आपली स्तुती करावी, छान केले म्हणून, एवढं ऐकायला कान उत्सुक असतात. पण नाहीच बोलले तर निराश होतो. भगवान आहेत का असे, म्हणजे भगवंतांना कुठल्याही स्तुतीची इच्छा नसते. तसंच आपण देखील, म्हणजे आपला आत्मा देखील असाच आहे असं जाणलं तरी सुद्धा ज्यांना बहुमान द्यायचं आहे ते सांगतात भक्तीने, भक्तिरूपी अमृताने पुष्ट झालेले हे स्तुतीचे उद्गार आहेत. त्यामुळं भव्य लोकांना तरी ते इच्छित फळ देणारच, म्हणजे भगवंतांना काही देणं घेणं नाही, कारण ते न्यायिकच आहे. पण मी जे बोलतो, मी जी स्तुती करतो त्यामध्ये भव्य लोकांना ते निश्चितपणे काय होईल, व्यवस्थित उपयोगी पडेल आणि इच्छित फळ देणारे ते मोक्षासाठी ती उपयोगी पडेल. कारण जी स्तुती आहे ती कशी आहे, गुणांची स्तुती आहे, त्यामुळं ते भव्य जीवांना उपयोगी पडणारच असं सांगितलं. मग तसं आपला आत्मा देखील आहे की कोणाला कनिष्ठ लेखायचे असं नाही, म्हणजे आपल्यापेक्षा कोणी हीन आहे, सगळे भगवानात आहेत असंच आपण जाणतोय. आणि मग त्यामध्ये आपोआपच काय आहे की आपली स्तुती व्हावी किंवा झाली म्हणून होणार नाही. म्हणजेच काय आहे तर फक्त अतिंद्रिय आनंद भोगण्याचंच एवढं आपलं प्रयोजन आहे. आता 22 नंबरचा श्लोक व्हायचा आहे. कोपावेशो न तव न तव क्वापि देव प्रसादो, कोपावेशो न तव क्वापि देव प्रसादो, व्याप्तं चेतस्तव परमोपेक्षयौवानपेक्षम्, व्याप्तं चेतस्तव हि परमोपेक्षयैवानपेक्षम्, आज्ञावश्यं तदपि भुवनं सन्निधिर्वैरहारी, आज्ञावश्यं तदपि भुवनं सन्निधिर्वैरहारी, क्वैवं भूतं भुवनतिलक प्राभवं त्वत्परेषु, वैवं भूतं भुवनतिलक प्राभवं त्वत्परेषु, कोपावेशो न तव क्वापि देव प्रसादो, व्याप्तं चेतस्तव हि परमोपेक्षयैवानपेक्षम्, आज्ञावश्यं तदपि भुवनं सन्निधिर्वैरहारी, क्वैवं भूतं भुवनतिलक प्राभवं त्वत्परेषु. आता याच्यात काय सांगितलंय, देव म्हणून संबोधन केलं. हे देवा तव कोप आवेश न, म्हणजे तुम्हाला कोप म्हणजे क्रोध, क्रोधाचा आवेश कधीच होत नाही, म्हणजे तुम्हाला कधीच क्रोध येत नाही. तव क्वापि प्रसादो न, आणि तुम्ही कोणावर प्रसन्न देखील होत नाही,
म्हणजे कोणाला शाप देणं किंवा प्रसन्न होणं हा प्रकारच नाही आहे तुमच्याकडे. ही म्हणजे त्याला कारण काय आहे तर अनपेक्षम तव चेतः, निरपेक्ष असे तुमचे हे चित्त, परम उपेक्षया एव व्याप्तम, अतिशय उपेक्षा बुद्धीने व्याप्त आहे. उपेक्षा अर्थ काय होतो? न कोणाविषयी राग आहे, न कोणाविषयी द्वेष आहे, समता भावाने सहित आहे, वितराग परिणती आहे. त्या कारणाने असं तुमचं जी उपेक्षा बुद्धीने तुम्ही व्याप्त आहात. म्हणजेच काय आहे की सदैव आपल्या स्वरूपाकडेच तुम्ही पाहता, त्याचाच अनुभव करता. त्या कारणाने कुठेही तुम्हाला कसलीही अपेक्षा नाही. तदपि भुवनम अज्ञावश्यम, तरीसुद्धा, तदपि म्हणजे तरीसुद्धा हे भुवन आज्ञेच्या वश आहे. म्हणजेच तुमची आज्ञा स्वीकार करतात. हे 3 लोक जे आहेत, 3 लोकातले जीव तुमच्या आज्ञेच्या बाहेर नाही. म्हणजे तुम्ही कोणाकडे पाहत सुद्धा नाही, कोणाला काही म्हणत सुद्धा नाही किंवा कोणाला काही चांगलं वाईट काही म्हणण्याचा प्रसंगच येत नाही. तरीसुद्धा लोक तुमच्याकडे येतात आणि तुमचीच आज्ञा मानतात. त्यांची आज्ञा मानायची म्हणजे काय? भगवंतांची आज्ञा मानायचं म्हणजे काय करायचं? वस्तू व्यवस्था जी दाखवून दिलेली आहे आणि ते गंधराने तशाच प्रकाराने सूत्रबद्ध केलेलं आहे. आचार्य उपाचार्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि तेच त्यालाच आपण काय म्हणतो, परंपरेने जरी ही आगम पद्धती आलेली आहे तरीसुद्धा मुख्य कोण आहे त्याचे? ज्या दिव्यध्वनीतून आलेले भगवान मुख्य आहे. आणि म्हणून हे जे सांगितले लगेच आपण म्हणतो भगवंतांनी असं सांगितलं, आचार्याने सांगितलंय असं नाही. तर भगवंतांनी, आचार्य सुद्धा काय म्हणतात, केवली सुद्धा केवली म्हणिदम. आचार्यांनी जरी हे गाथा रचना केली तरी सुद्धा त्यामध्ये काय म्हणतात, हे माझं नाही. केवली श्रुत केवलींनी जे सांगितले, गंधराने जे सांगितले तेच मी इथं सांगत आहे. म्हणजे याच्यावरून सुद्धा काही लक्षात येत आहे की आज्ञा कोणाची आहे? भगवंतांची. आणि भगवंतांची आज्ञा म्हणजे आता तुम्ही असं केलंच पाहिजे अशी आज्ञा नाही आहे त्यांची. आज्ञा म्हटली की आपल्याला काय वाटतं की जबरदस्ती कोणाला तरी काहीतरी नियम दिला, काहीतरी सांगितलं, त्यांची इच्छा नसताना तशा प्रकाराने काही करायला लावलं तर त्याला आपण आज्ञा म्हणतो. तर ते आज्ञा नाही, तशा प्रकारची आज्ञा तर नाहीच. कारण का तर भगवान कोणावरही जुलूम करत नाही. म्हणून तर सगळं तुमच्याकडे इतकं सगळं भरलंय समोशरण. कारण का जर इथून का लोक पळून जातात? आता इथं एक एक नियम द्यायला सुरुवात करतात, तोपर्यंत पळ काढायचं. कारण का तर आपल्याला नियम नको, नियमाला घाबरतो आणि म्हणून नको वाटतंय. मग या ठिकाणी नाही म्हणायचं तरी कसं आणि स्वीकारायचं तरी कसं? दोन्ही पद्धतीने पेच आहे. म्हणून तो काय करतो, त्यापेक्षा जायलाच नको तिकडे. तिथं गेल्यानंतर आपलं सगळं विभाव बाहेर येतात आणि मग आपल्याला असं धड विभावात रमाव वाटत नाही आणि धड स्वभाव पण चांगला जात नाही. मग सगळी अवस्था कशी होती, लोंबकळल्यासारखी. मग जर रुची असेल तर असं होणार नाही ना. रुची कशी करायची आहे? कुठल्याही गोष्टीची रुची ही कशी होत असते, त्याचे वारंवार संस्कार केले की त्याची रुची आपोआप उत्पन्न होते. मग ते संस्कार कसे करायचे? वारंवार ते संस्कार कसे करायचे? ईशा शिकायला गेल्यावर काय करतो? माळ जपतो का स्वाध्याय करतो? स्वाध्याय करतो. माळ रोज करत नाही. दर्शन करतो. आणि कोण? हा अर्णव
अर्णव काय करतो? माळ करतो. स्वाध्याय थोडा करतो. सुरुवात केली, रोज करतो का पण? तो रोज करायचा आता. आणि मग रोज स्वाध्याय केलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. एकदा जरी केलं तरी त्याचा फायदा अनुभवला का शांती वाटते ना ईशा. स्वाध्याय केल्यावर तेवढ्यापुरती तरी मोबाईल सुटताय, टी व्ही सुटताय, काय काय होतं. स्वाध्याय केल्यावर तेवढ्या वेळात काय सुटतं, तेवढ्या वेळात विचारलं बाहेरच्या गप्पा, बरोबर काय असं चुकीचं करणं असेल ते सुटतंय. खूप गोष्टी सुटतात. जे आपले जे आपण पाप करतो हे आपल्याला पाप वाटत नाहीये, पण त्या स्वाध्याय 5 मिनिटं जरी केला, 10 मिनिटं केला, वाढवत गेला, 15 मिनिट केलं, तर तेवढ्या वेळात आपल्या वाहनावर बसत नाही. किती हिंसा कमी झाली की नाही? किती जीवांची हिंसा कमी झाली? अहिंसा पालन झालं. अहिंसा पालन झालं. एकेंद्रियापासून पंचेंद्रियपर्यंतच्या जीवांच्या हिंसेचा त्याग झाला. पण आपण त्याग करून बसत नाही. मी जोपर्यंत स्वाध्याय करतो तोपर्यंत मला वाहनांचा त्याग आहे, असं करायचं असतो. नियम, सोपा नियम सांगितलाय, दुसरं काही सुद्धा नाही. बसत तर नाहीच आहे, पण नियम घेऊन बसायचं. मी स्वाध्याय करतो तोपर्यंत मला दिशाबंधन आहे. दिशाबंधन म्हणजे इथून स्वाध्याय करता करता उठून जाणार नाही बाहेर, आहे एवढ्याच जागेत बसणार. पण फोन असतो ना आपल्याला, मोबाईल, त्यात काय आलं तर म्हणतो आता स्वाध्याय करताना कसं उठायचं, लगेच न वेळा नमस्कार मंत्र म्हणायचं, जायचं. मग त्यावेळेस काय अडचण आहे का आपल्याला? दुसरं काही सुद्धा आपण म्हणत नाही, फक्त न वेळा नमस्कार मंत्र म्हणायचं. मग तेवढ्यापुरतं तर आपल्याला ते पापाचे आश्रव कमी झाले. तसंच काय करता येते, जेवढा अंगार आहे तेवढाच परिग्रह मला स्वाध्याय करेपर्यंत. मग तुम्ही असं काही नियम घेतलेला नसतो की अर्धा तास स्वाध्याय करेल म्हणून. जोपर्यंत करते तोपर्यंत. सोपं आहे का अवघड आहे? कारण सोपं आहे ना? तर असं करायचं नियम बघा, तुम्हाला किती त्यात शांती मिळेल. सगळे पापाचे आश्रव कमी झाले की शांती मिळते. आणि म्हणून 4 प्रकारच्या आहारांचा त्याग. जोपर्यंत स्वाध्याय करतो तोपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग आहे. म्हणजे पाणी पितो का स्वाध्याय करता करता? नाही ना. म्हणून हे नियम फक्त घेत राहायचे एवढे. आणि नियम करून बसलो की बघा सगळे पाप कमी झाले. आणि पाप कमी झालं की आपोआप मग आपल्याला रुची वाढू लागते, समजू लागतं त्यात काय लिहिलेलं आहे, ते आपल्याला योग्य की अयोग्य आहे, आपण करू शकतो की नाही करू शकत वगैरे. अशा रीतीने ह्याचा सगळ्याचा निर्णय आपण करून हिताकडे वळतो, आत्महिताकडे. हा फायदा आहे त्याचा. म्हणून काय सांगितलं की तवचेत, म्हणजे तुमचं जे चित्त आहे तेवढं निरपेक्ष, म्हणजे तुम्ही इतके निरपेक्ष आहात की परम उपेक्षेने सहितच ते व्याप्त आहे. म्हणजे तुमचं सगळं ज्ञान इकडंच लागलं आहे, कुठे? स्वभावामध्ये. आणि त्या कारणाने समताभाव प्रगट झालेला आहे. तरीसुद्धा भुवनम आज्ञावश्यम, हे तुमच्या आज्ञेच्या वश आहे. म्हणजे तुम्ही इतके, आता पहा की या ठिकाणी आपण बोलतोय, काहीतरी सांगतोय म्हटल्यावर अपेक्षेने आपण येतो इथं. आणि कधी कधी बोललंच नाही तर मग तर जाऊ देत, काही बोलत नाही, काही सुद्धा नाही, आपल्याकडे लक्ष देत नको जायला, लगेच असा विचार येतो. पण भगवंताविषयी काय म्हटलं? भगवान इतके निरपेक्ष आहेत, उपेक्षा करतात, म्हणजेच आपल्या स्वभावात राहतात, तरी पण सगळे भरतात तिथं समूह शरणमध्ये. किती वेळ भरतात माहिती का? समूह शरणात किती वेळ जातात लोक? एकदा जर दिवेध्वनी खिरायची म्हटली तर 2 तास 24 मिनिट सहज खिरते. काय सांगितलं? 2 तास 24 मिनिट
असं किती वेळा खिरते दिवेध्वनी दिवसातून? 4 वेळा खिरते. तिथं दिवस रात्रीचा फरक नसतो. मग त्या ठिकाणी काय सांगितलं? 2 तास 24 मिनिट प्रत्येक वेळेला, असं 4 वेळेला जातात. आता कोणच नाही, भगवान सांगतात की नाही सांगतात? रात्रीची वेळ आहे समजा आपल्या दृष्टीने, आणि भगवंतांच्या दृष्टीने तर रात्र दिवस काहीच नाही. मग तिथं काही फरक नाही, सगळं रत्नाचे दिवे वगैरे. आणि भगवंतांचं तेजच एवढं आहे की कोटी रवी शशीदुती भानुदुती कोटि शशि भानुदुती तेज छिप जात है महावैराग्य परिणाम ठहरात है. कुठलं घेतलं हे? नंदीश्वरचे. मग नंदीश्वरात दीपात दर्शन करायला गेल्यावर कशी दिसती प्रतिमा, त्याचं वर्णन केलंय की कोट्यावधी चंद्र सूर्य एकत्र आले तरी सुद्धा त्यांचं तेज लोपलं जाईल ह्यांच्या पुढं. एवढं तेजपुंज आहे भगवंताचं स्वरूप. आणि ते स्वरूप आहे, शरीर नाही. तर स्वरूप ज्ञानस्वरूप आहे, आणि तेवढं तेजपुंज आहे की त्या ज्ञानापुढे किंचित मात्रही अज्ञान अंधकार पाप अंधकार राहत नाही. म्हणून काय सांगितलं? तुम्ही विचारलं की ते समोशरणात जर भगवान बोलले नाही तर कोण जाते का नाही? हां, ते मग आता भगवान तर कोणाशी बोलत नाही, कोणाशी काय असं वैयक्तिक कुठलाच काही संबंध येत नाही. मग असं लोकांना वाटेल की जाऊ देत, एकदा आपण गेलो होतो, भगवानाशी काही सुद्धा इतके निरपेक्ष आहेत, न्यायक आहेत, कशाला तर दुसऱ्यांदा जायचं, असं वाटतं का लोकांना? 66 दिवस बोलले नाही. 66 दिवस त्यांची दिवेध्वनी खिरली नाही, तरी सुद्धा येऊन बसत होते सगळे. म्हणजे दिवेध्वनी नाही खिरली तरी सुद्धा मुख संदेश, शरीराने मुख संदेश म्हणतो, मोक्ष मार्गाचा मुख संदेश म्हणतो. केवळ त्यांना पाहिलं तरी एवढी प्रसन्नता पाहणाऱ्याला होते. म्हणून ह्याच्यात एक श्लोक घेतला ना, पश्यंतम त्वद्वचनमृतम भक्तिपात्र्या पिबंतम. म्हणजे पाहणाऱ्याला इतकं आनंद होतो तुम्हाला जरी पाहिलं तरी सुद्धा. आणि तुमचे वचनरूपी अमृतसुद्धा कसे पितात? तर भक्तिरूपी पात्राच्या द्वारे पितात. म्हणजे ह्याच्यातून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की भगवंतांचं अस्तित्व त्या समोशरणात आता इथं नाही तरी सुद्धा आपल्या हृदयात असलं पाहिजे की मला असं वाटते की भगवान दिवेध्वनी म्हणजे त्यांची खिरते आणि मी ते ऐकतोय, मी समोशरणात आहे आणि ते माझ्या हृदयात विराजमान आहे. ही भावना करायला आपल्याला कधी सुद्धा अडचण नाही. साक्षात असल्यावर तर खूपच फायदा आहे. कसा फायदा आहे सांगा बरं? साक्षात समोशरणमध्ये जेव्हा भगवान असतात तेव्हा काय फायदा असतो लोकांना? भूक लागत नाही, असं काय काय झोप येत नाही, मिथ्यात्व तहान भूक वगैरे ते तर सगळं शरीराचं कुठलंच काही कार्य करण्याचं तिथं राहतच नाही. म्हणजे तसा विचारच येत नाही, तिकडं लक्ष जात नाही. आणि दुसरी गोष्ट, कुठला रोग पण राहत नाही शरीरात असला तरी. समोशरणात येण्याच्या पूर्वी तो रोगी असतो आणि समोशरणात जाऊन पोचला की निरोगी होतो. मग चांगले की नाही अशा समोशरणात आपल्याला जायला. किंवा दुसरं काय सांगितलं, वैर वगैरे कोणाशी असेल, शत्रुत्व, त्यांनी मला असं बोललं होतं, त्यांनी मला तसं बोललं होतं, मी आता त्याच्याकडे बघणार पण नाही, तो आला तरी सुद्धा पाठ फिरवणार, असं होतं का समोशरणात गेल्यावर? समोशरणात गेल्यानंतर इतकी समानता येते की म्हणजे भगवान तर साम्य भावाने युक्तच आहे, समता स्वरूपाने युक्त आहेत, परंतु तिथं बसणारे पशु पक्षी सुद्धा सगळं वैर विसरून काय करतात? दिव्यध्वनी ऐकण्याकडे लक्ष देतात किंवा भगवंताला पाहत राहतात. ते पाहण्यास सुद्धा इतकं महत्त्व आहे की त्यांना पाहिलं तरी सुद्धा खूप आला, सगळं संसारातल्या गोष्टी विसरून जातो. काही जणांना सम्यक दर्शन होतं, काही जणांना दीक्षा घेण्याचे भाव होतात,
कोणाला झालं होतं समोशरणात गेल्यावर दीक्षा? चिलाती मुनी झाले ते तर खूप पापी होते, तरी सुद्धा त्यांची दीक्षा झाली, उपसर्ग झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ते डगमगलेले, स्वतःमध्ये राहिले. त्यानंतर एक इंद्रभूती ते गंधर्व झाले, आणि अजून एक ते सांगितले गजकुमार, त्यांना पण उपसर्ग झालेला असतो ना. गजकुमार समूह शरणात गेले. कोण गजकुमार माहिती ना? कृष्णाचे भाऊ. मग ते समूह शरणात गेले, तर इकडं कृष्ण काय कारवाई करतोय? गजकुमारचा विवाह ठरवण्याचं वेध चाललाय त्याचं, आणि इकडे तर हे समूह शरणात दिव्यध्वनी ऐकतायत आणि वैराग्याला प्राप्त होत आहेत, आणि इकडं दीक्षा पण घेऊन साधना पण करायला स्वतंत्रपणे स्मशानात जाऊन बसले. समोशरणात पण नाही, इतकं वैराग्य झाले की आता प्रतिमायोग धारण करून आपण स्वतःची साधना सुरू करायची ह्या विचाराने तिथं एकांतामध्ये जाऊन ध्यान करतायत. स्मशानात का बरे करतात ते? अनेक मुनी स्मशानात जाऊन ध्यान करतात, त्याचं कारण काय? कोणाचा डिस्टर्बन्स नाही. एवढा एकांत असतो, स्मशानात कोण येणार? प्रेताशिवाय दुसरं कोण सुद्धा नसते. मग एवढा एकांत, एवढी शांतता, पूर्ण उपयोग स्वभावाकडे लागतो. पण स्मशानात हे पण आहे की खूप उपसर्ग होण्याची शक्यता असते, कारण कोणी काय म्हणतात त्याला, वेंतर बेताल वगैरे असे काही जण येतात आणि काहीतरी खेळ मजा वगैरे करतात. एक मुनी तर शवासनात ध्यान करत होते, आणि ते ध्यान करत असताना म्हणजे असं करत होते की त्यांचं काही नियम होता, त्यामुळे त्यांनी ध्यान सोडलं नाही. आणि एक कापालिक विद्या सिद्ध करण्यासाठी आलेला, त्यांनी काय केलं, त्याला काहीतरी एक चूल पाहिजे होती, त्या चुलीला पेटवून त्याच्यावर एक काहीतरी विद्या सिद्ध करण्यासाठी भांडं पाणी वगैरे ठेवायचं होतं. त्याला 2 दगड तर मिळाले, 3रा दगड काही मिळाला नाही. चूल करण्यासाठी माहिती ना, 3 दगड. आता घरात चूल आहे का गॅस आहे? तर मग ते 3 दगड, 2 दगड मिळाले, आणि 3रं काय केलं, ते मुनी ध्यान करत होते, त्याला वाटलं प्रेत आहे, आणि त्यांचं डोकं ओढून घेतलं आणि कुठं ठेवलं, ते 3रं म्हणून ठेवून त्या ठिकाणी त्याच्यावर एक भांडं ठेवलं आणि अग्नी पेटवली, त्याच्यात पाणी घातलं, काय काय केलं, तरी सुद्धा मुनी मुकी चूळ न करता एवढे स्वभावात आहेत की किंचित मात्रही ते चलायमान झाले. मग त्यावेळेस ते काय केलं, त्यांनी काय केलं नाही स्वतः, पण लाकूड जसं जळता जळता बाजूला सरकतं, तशा पद्धतीने त्यांचा हात काय झाला, त्या जशा डोक्यातल्या शिरा जळाल्या तसं ते त्याचा हात, त्या मुनीचा हात बाजूला गेला. बाजूला झाला की ते काय झालं, ते भांडच पडलं ना, भांडं पडून त्याच्यातलं पाणी सांडलं आणि अग्नी विझली, आणि कापाली ओरडला, अरे बापरे भूत आलं, गेला तो पडून. आणि इकडं मुनी तरी सुद्धा कसे आहेत, एवढे स्वभावात आहेत. कोणतरी तिथं प्रेत घेऊन आलेलं असतं, त्यावेळेस ती बातमी मग सांगतात, कोण जैन धर्मी शेठजी आहेत त्यांना सांगतात की तुमचे मुनी असे असे त्यांना काहीतरी झाले, तिथं स्मशानात आहे. मग त्यावेळेस ते शेठजी येतात, म्हणजे कोण, कृष्णच असतो तो, आणि ते कृष्ण काय करतो, त्यांना गावात घेऊन जातो, त्याच्यावर सगळे लक्षापाक तेल वगैरे असं लावून उपचार करतो, पोटातून काय द्यायचे ते वैद्यांना वगैरे दाखवून पोटातून पण देतो काहीतरी आहारामध्ये, आणि मग अशा रीतीने त्यांना काही दिवसांनी स्वस्थता लाभली. काय सांगायचं इथं, किती उपसर्ग झाला तरी सुद्धा ते कसे आहेत, ढळत नाही त्यापासून. आणि इकडं तर आपण पाहतो की
ते उपेक्षक आहेत आणि मग कशाला तिथे जायचं किंवा काय आपण आपल्याला काहीतरी मिळालं तर जायचं, मिळालं तर आपण तिथं वारंवार जातो. मग काय मिळायचं असतं, काय मिळवायचं असतं? म्हणजे आता आपल्याला संसारात बरं आहे का, सगळं परिग्रह वगैरे व्यवस्थित आहे का, समृद्धी आहे का, असं कोणी विचारलं मग तिथं वारंवार जातो. कारण का तर आपली काळजी घेतात ते. भगवान काय आपली काळजी घेणार आहे? म्हणून मग त्या ठिकाणी सांगितलं की भगवान एवढं उपेक्षक आहे तरी सुद्धा त्यांच्या आज्ञेच्या वश राहतात तिन्ही लोक. सन्निधी वैरहारी, आणि तुमचं सानिध्य असं आहे की एकमेकामध्ये वैर कोणाचंच राहत नाही. भुवन तिलक, हे भुवनभूषण, भुवनाचे अलंकारभूत एवं भूतम प्राभवम, अशा प्रकारचं प्राभव म्हणजे प्रभुतेपासून प्राभव झाले सामर्थ्य जे आहे. त्वत्परेषु क्व, म्हणजे तुमच्याशिवाय इतरांच्या ठिकाणी ते कुठून असणार तशा प्रकारचं सामर्थ्य. म्हणजेच आपण कसे आहात, अतिशय संपन्न आहात आणि त्या कारणाने जे कोणी येतील तुमच्याकडे त्यांना आपोआपच सगळं मिळत जाते, म्हणजे मागावं सुद्धा लागत नाही. म्हणून विशाखा स्तोत्रामध्ये एका ठिकाणी म्हटलेलं की पर्वतापासून नद्या निघतात. पर्वत कोरडा असतो की नाही, तुंगात फलम यत् तत्किंचन. म्हणजे तुंग म्हणजे ते उंच असलेलं पर्वत आणि त्याच्यावर काही पाण्याचा एक थेंब पण नाही. पण नद्यांचा उगम कुठून निघतो, पर्वतापासून. झरे वगैरे निघतात आणि तिथूनच नद्या वाहतात. पण जे कोणी काय आहे सांगितलं खूप श्रीमान आहे आणि त्यांच्याकडे जर कोण गेलं तर त्यांना मात्र काय करतात, मागायला वगैरे काही गेलं तर मागायला जाऊन सुद्धा तुंगात फलम यत्, इथंच आहे बरं 19 वापर. विशाखा स्तोत्रामधला हा 19वा स्तोत्र. तुंगात फलं यत् तत्किंचनाच्च प्राप्यं समृद्धान् धनेश्वरादे, निरम्बसोऽप्युच्चतमादिवादे, नैकापि निर्याति धुनीपयोधे. मग काय सांगितलं, अकिंचनात तुंगात यत् फलम. अकिंचन म्हणजे तुम्ही तर कसे आहात, भगवंतांना म्हटले काही सुद्धा नाही तुमच्याकडे. दिगंबर वेश, अलंकार नाही, वस्त्र नाही, तुमच्याकडे काय मागायचं, काही नसताना. तर मग परंतु सांगितलं निर्धन परंतु एवढे उदार आहात की त्यांच्यापासून जे फळ मिळते, यत् फलम. तुंगात म्हणजे इकडं काय घेतलं, उदार, काही सगळं काही देणारे. समृद्धा धनेश्वरादे, हे न प्राप्य, आणि समृद्ध असलेला जो धनी आहे, ऐश्वर्याने सहित आहे, तर तो कुबेरापासूनही प्राप्त होत नाही. जे धन ते तुमच्यापासून सगळं मिळतं. आणि तसेच विरंबसापि उच्चतमात अद्रेहे इव. अद्री म्हणजे पर्वत, निरंबस म्हणजे तो पाण्याने रहित आहे, परंतु अतिशय उंच अशा पर्वतापासून जशा नद्या निघतात तशी पयोदे हे एकापी दोन्ही न निर्याती. समुद्रापासून एक सुद्धा नदी निघत नाही. म्हणजे काय सांगायचं इथं की समुद्र एवढा भरलेला आहे आणि एवढा भरलेला असून सुद्धा तिथनं एक सुद्धा नदी निघत नाही, उलट नद्या त्यात जाऊन मिसळतात. आणि पर्वतावर काही नसताना सुद्धा तिथून नद्या निघतात. तसं भगवान अकिंचन आहेत, पण जे कोणी जाईल त्यांच्याकडे त्यांना सगळे म्हणजे कल्पवृक्षासारखे भगवान आहेत. जे जे इच्छित आहे ते सगळं प्राप्त होते. मग काय इच्छित आहे, खरं सुख, शाश्वत सुख, आणि ते आपल्या जवळच आहे. पण भगवंतांना पाहिलं की आपल्या स्वरूपाचं भान येतं, प्रसन्न वाटतं,
चांगलं वाटतं की इथून हलूच नाही असं वाटतं. समोर शरणात जाणाऱ्यांना असं वाटत नाही की 4 वेळा दिव्यध्वनी इतका वेळ कसा द्यायचा आपण, असं वाटतं का कुणाला? उलट वाटतं अजून सांगू देत, अजून सांगू देत. त्यांना न झोपेची चिंता आहे, ना खाण्याची चिंता आहे. ऐकणारे सुद्धा इतके त्या समरस झालेले असतात. एवढंच काय, पण त्यांनी जर विहार केला तर ते कुठं जातात? लोक त्यांच्या मागे मागे जातात, म्हणजे त्यांना सोडत नाहीत. ते काही बोलवत नाहीत, आमचा विहार आहे चला बरा सगळ्यांनी मिळून चला, असं काही सुद्धा म्हणत नाहीत, काहीच नाही. पण लोक इतके त्यांच्या पाठीमागे असतात की ही सगळी देव त्याची व्यवस्था करतात. जे जे इंद्र वगैरे जे रचना आहेत लोक सगळे परकोट्यासारखं असं वज्रमय भिंती बनवतात. कोणी सुद्धा इकडं तिकडं पडू नये अशा प्रकारची व्यवस्था. आणि भगवंतांच्या जवळ सुद्धा चारी बाजूनी कोणी सुद्धा नाही, इतकं रिकामं असलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था सहज असते. कारण एकतर 225 कमळाची रचना म्हणजे ते अंतर इतकं पडलं, आणि त्याच्यापेक्षाही जास्त अंतर की त्यांना खेचून किंवा त्यांच्या शेजारून वगैरे असं कोणी जाणारच नाही. पण तरी सुद्धा भगवंताबरोबरचा विहार हा पुण्य विहार आहे असं समजून लोक त्यांच्या पाठोपाठ जिथं जातील तिथं जातात लोक. आणि तशा प्रकाराने प्रत्येक गावोगावी त्यांना त्याचा फायदा होत राहतो. म्हणून भगवंतांचं स्वरूपच इतकं महान आहे, तसं आपला आत्मा हे जाणायचं. आता निश्चयाने आपल्या आत्म्यावर कसं घटवणार आहे? काय सांगितलं होतं? प्रथम काय सांगितलं विशेषण? हे देव हो, तुम्ही कसे आहात? कोपावेशो न, म्हणजे तुम्हाला क्रोधाचा आवेश नाही. म्हणजे आपला आत्मा देखील कसा आहे? शांत स्वरूप आहे हे जाणायचं. आपल्यामध्ये सुद्धा क्रोध नाही. आता जर आपला स्वभाव क्रोध असता तर सतत क्रोध करायला पाहिजे ना, न थांबता. स्वभाव कसा असतो? न थांबता. जसं ज्ञान चालू आहे, ज्ञानाची पर्याय कधी सुद्धा बंद पडत नाही, तसं क्रोधाची पर्याय सुद्धा कधीच बंद पडली नसते. जर क्रोध हा आपल्या स्वभावात असता तर. म्हणजेच आपला आत्मा देखील कसा आहे? क्रोधाच्या वश नाही, म्हणजेच शांत स्वरूप आहे, क्षमा स्वरूप आहे हे आपण जाणतो. तसंच भगवान जसे उपेक्षक आहे तसा माझा आत्मा देखील उपेक्षक, म्हणजे रागद्वेषाने रहित कसं आहे? निरपेक्ष आहे आणि वितराग आहे, समता स्वरूप आहे. असं आपल्या आत्म्याचं स्वरूप जाणायचं. आणि मग असं वाटेल की आपली मुलं वगैरे जी आहेत त्यांना जर आपण काही सांगितलं नाही तर मग ते कसे पण मागतील, बाहेर जातील, काही पण हॉटेलमध्ये खात बसतील, कुठलं काही पण कसे निरर्गल होतील. म्हणून त्यांना सांगण्यासाठी उपेक्षक बनून कसं चालेल? थोडं रागवावं लागेल ना, किंवा व्यवस्था सांगावी लागेल, असं नाही असं आहे म्हणून. तर ते काही त्याचा विकल्प नाही, ते आपोआपच होऊन जाते आपल्याकडे. जसं भगवंताकडे पाहिले की त्यांच्या वश होतात सगळे, तसं आपण एवढे निरपेक्ष राहिलो, आपण जर तशा प्रकाराने व्यवस्थित स्वभावात राहिलो तर आपली मुलं वगैरे संतान जे पाहणाऱ्यांना सुद्धा तशाच प्रकारचे संस्कार होतात. ते माहिती नाही, एक उदाहरण काय सांगितलं होतं की दारू पिणारे वडील असतात आणि त्यांना 2 मुलं असतात. तर ते रोज काय करायचे? धुमाकूळ घालायचे, दारू पिऊन यायचे आणि पत्नीला वगैरे मारायचे, काय पण करायचे, बडबड करायचे. तर एका मुलाने आदर्श काय घेतला? ह्यांच्यासारखंच मी सुद्धा दारू पिली. आणि दुसरा मुलगा म्हणतो दारूला स्पर्श देखील करणार नाही. हे किती दुःखदायक घटना आहे. आणि अशा प्रकारचं हे रोज असं घडतंय, तर काही झालं तरी मी दारूला स्पर्श करणार आहे. तर 2 मुलांनी आपापल्या विचारानेच केलं की नाही असं संस्कार, म्हणजे घरात घडतंय हे, परंतु एकाने ग्रहण केलं मी असंच करेल आणि दुसरा म्हणतो की असं करणार. तसं ज्याची ही निकटता आलेली आहे भवितव्यता, तर तो काय म्हणेल की वडील तर असे धर्मध्यान करत होते, संवाद राहत होते,
युधिष्ठिराने काय केलेलं होतं, खूप संकट आल्यानंतर पांडवांना सांगितलं की आता सगळेजण धर्मध्यान करा, ह्याला दुसरा उपाय काय नाही. ते सगळे ध्यानात बसले आणि असा कसलाच विकल्प आला नाही की आता इथं जर कोण आलं आणि आपल्याला मारलं तर काय, हा विकल्पच नाही त्यांना. एवढं ध्यानाची दृढता. आणि तेवढ्यात एक वेंतर का देव कोण असतो, तो काय करतो, दुसरा कसला तरी एक वेश धारण करतो आणि म्हणतो उठा उठा माझ्या जागेत. माझ्या जागेत तुम्ही कसे काय बसलाय, कुठला नाही तर तुम्हाला त्रास देईल. पण हे कोणच उठत नाही, ध्यानात बसलेले. आणि तेवढ्यात काय होतं, द्रौपदीला पळवून नेतात. द्रौपदीला पळवलं की मात्र मग उठले. युधिष्ठिराने सांगितलं एकेकाला, जावा भीम सोडून आणा त्याला, द्रौपदी कुठे शोधून आणा. आता भीम गेला तिकडंच, परत काय तो आलाच नाही. म्हटल्यानंतर दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगितलं, जे जाईल ते तिकडंच, कोणच येत नाही. म्हटल्यानंतर युधिष्ठिर स्वतःच ते पाहायला गेला. आणि मग जिथं गेला त्या ठिकाणी सगळे असे त्याचे 4 भाऊ प्रेतासारखेच पडलेले दिसले. द्रौपदी तर कुठे दिसलीच नाही. आणि युधिष्ठिराला वाटलं की आपण काय तो उपाय करायचा. तेवढ्यात त्या देवाने ह्याला पण बेशुद्ध करून टाकलं. आता ते 5 जण झाले. आणि तिकडून मग जेव्हा कोण येतं, ती जी मारायला येणार असते ना, ती देवी सिद्ध केलेली, कृत्या देवी नाव असते तिचं काहीतरी. आणि मग ज्यावेळेस ती आता अशा प्रकाराने येऊन जोर जोरात आवाज आक्रोश करत आलेली असते. आणि तेवढ्यात तो देव काहीतरी असं एक चिता पेटवत असतो आणि काहीतरी इकडं तिकडं फिरत असतो. आणि ती विचारते, अरे तू इथं कसं काय, आणि ही चिता कसली पेटवली, कशासाठी हे केले असेल. तो पांडव सगळे मरून पडलेले आहेत, त्यांना दहन करण्यासाठी मी चिता पेटवली म्हणून सांगितलं. ती म्हणते, मी त्यांना मारण्यासाठी आले आणि आधीच मेलेले आहेत, तर आता मी कोणाला मारू. मग तो म्हणतो, आता मी काय सांगू, ज्यांनी सिद्ध केले तिकडे जाऊ. आणि मग ती गेली देवी. आता त्या देवीला कोणतरी लागतच असतं. जो ज्याने सिद्ध केलेलं असतं त्याच राजाला त्यांनी मारून टाकलं. आणि मग ह्यांना एकेकांना त्या देवाने उठून शुद्धीवर आणून दिलं पाठवून. म्हणजे ह्याच्यातून काय आहे की धर्मध्यानातून संकट वाचलं, त्यांना स्वतः काही करावं लागलं का. तसं आमचं स्वरूप आहे. आणि म्हणून आपल्याला असं कधीच वाटणार नाही की मी ध्यानात बसल्यावर काय होईल. धनंजय कवीचे ना ध्यानात बसले, पूजेतून त्यांनी दुसरीकडे लक्षसुद्धा दिलं नाही की मुलगा विष संपन्न झालेला आहे आणि त्याला आता विष दूर झालं नाही तर माझा मुलगा कसा वाचणार, हा विचारसुद्धा आला नाही त्यांना. ते इतके स्वतः धर्मध्यानात होते की तो मुलगा उठून बसलाय, त्यांच्या मांडीला विळखा घालतोय, म्हणजे एवढं सगळं तो मांडीवर बसतोय, सगळं झालं, घडलं सगळं. परंतु त्याचं लक्ष त्याही वेळेला तिकडं नाही की मुलगा जिवंत आहे की काय झालंय किंवा काय, हा विकल्प सुद्धा आला नाही. म्हणजे फक्त का आपलं उपादान तयार करायचं, तर ते केलं तर आपण शांतीला प्राप्त होतो. उपावेशो न तव क्वापि देव प्रसादो व्याप्तं चेतस्तव हि परमोपेक्षयैवानपेक्षम् आज्ञावश्यं तदपि भुवनं सन्निधिर्वैरवारि वैवं भूतं भुवनतिलक प्राप्तवं त्वत्परेषु. हे देवा, तुला क्रोध कधीच येत नाही आणि तुझा कोणावर प्रसादही नाही. कारण निरपेक्ष असे तुझे चित्त अति उपेक्षा बुद्धीने व्याप्त असते, तरी विश्व तुझ्या आज्ञेच्या स्वाधीन आहे. तुझे सानिध्य प्राण्यांचे वैरहरण करणारे आहे. हे भुवनभूषणा, असे सामर्थ्य तुझं वाचून इतरांच्या ठिकाणी कोठून असणार.
इतरांच्या ठायी कोठून असणार? हे जिनेंद्रा, जरी तू रागद्वेष रहित आहेस तरी परंतु संपूर्ण जग तुझ्या आज्ञेत आहे. तुझे सानिध्य प्राण्यांचे आपापसातील वैरभाव नाहीसे करणारे आहे. हे इतरांजवळ कोठे आहे? तात्पर्य, तू अतिशय सामर्थ्यवान व सर्वश्रेष्ठ आहेस.